घरचा एक सुपर डुपर स्टार खेळाडू अमित नाईक आणि दुसऱ्या बाजूला आकाश झा, ज्याने कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला याच मैदानावरती, परंतु आज खुल्या गटातून तो पुन्हा एकदा या मैदानावरती आलाय. अमित तांबे गोलंदाजीसाठी एक खुंखार गोलंदाज. पुणे टीम मध्ये सातत्याने हमराज मृत्युंजय पुणे टीम तर जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा अमित तांबेची गोलंदाजी ही मात्र नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. आज मात्र खऱ्या अर्थाने खुल्या गटाचा दिवस आणि खुल्या गटाचा दिवस गाजवला जातोय खरं तर या सर्व संघांच्या माध्यमातून. आई गोवर्धनी चषक 2026 मगाशी खरं तर विघ्नेश मुडवी सर आणि बाबूशाह सर कॉमेंट्री करत होते, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने स्पर्धेचं महत्त्व सांगितलं की कुंदनजी म्हात्रे साहेबांनी दिलेलं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलेलं डेडिकेशन हेच खरं तर या स्पर्धेचं सर्वस्व आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा नवी मुंबई रबर बॉल क्रिकेटमध्ये या वर्षीच्या हंगामात प्रथमच होताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 1 लाख रुपये रकमेची ही स्पर्धा, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक 50,000 रुपये रोख या स्पर्धेमध्ये पारितोषिक म्हणून दिले जातील. तब्बल 2 दिवस चालणारा हा संपूर्ण क्रिकेटचा थरार आज आपल्या या शेवटच्या दिवसामध्ये येऊन थांबणार आहे. काल 2 गाव एक संघ मिळून खेळताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये तुर्बे आणि रबाळे टीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल झालेत फायनल मॅचमध्ये. आज एक संघ जाईल खुल्या गटातून फायनल मॅच खेळण्यासाठी. ती कोणती टीम असेल हे पाहायचं आहे. अमित तांबे तयार. पहिलाच बॉल अमित साठी आल्या आल्या पहिल्या बॉलवरती केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमा पार आणि हा षटकार. ताकदीचा प्रचंड वापर अमित नाईकच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना अमित तांबेला मात्र थोडं सावध पवित्रा घ्यावा लागेल, कारण तुम्ही अशा एका परफेक्ट ऑलराऊंडर समोर बॉलिंग करताय जो मात्र आता एकटघर सारख्या छोट्याशा गावातून येऊन भारताचा एक सर्वात बेस्ट ऑलराऊंडर बनलाय. याही वेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटवरती नीट येत नाहीये, टप्पा थोडा खाली राहिला आणि त्यामुळेच की काय कदाचित इथून एक सिंगल देखील मिळू शकत नाही. डॉट बॉल येतोय अमित नाईकच्या विरुद्ध अमित तांबे. ही बॅटल पाहण्यासारखी असेल, कारण एका बाजूला पुणे जिल्ह्यातील सर्वात बेस्ट बॉलर आणि एका बाजूला रायगड जिल्ह्यातील एक परफेक्ट ऑलराऊंडर. हाही बॉल उंची प्राप्त करत ऑप्शनच्या भरपूर बाहेर चाललाय आणि पंच गुरु पाटील सर आम्हाला कळवत आहेत की वाईट +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2च्या मदतीने टीमची टोटल चालली 8 वरती. कमालीचा स्टार्ट दिला होता अमित नाईकने. एकटघर उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव, परंतु काय नजाकत आहे. पुन्हा एकदा बॉलला मात्र पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या वरून आणि पंचांचा सिग्नल येतोय नो बॉल. आणि नो बॉल सोबतच या ठिकाणी मात्र एक षटकार देखील टीमच्या टोटलमध्ये ॲड होतोय. षटकार प्लस नो 7 धावा, 7 आलाय आणि 8 वरती 7 15 धावा 2च बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यस, फील्ड प्लेसमेंट अंतर्गत दंडित केलं जातं या ठिकाणी हमराज मृत्युंजय पुणे या टीमला. कारण एका बाजूला तुम्ही 6 प्लेयर्स तुम्ही लेग साईडला उभे केले गेलेत आणि त्यामुळे कदाचित तुमच्या याच कारणास्तव तुम्हाला दंडित केलं जाते. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांची मांदियाळी या मैदानावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. या स्टेजवरती अनेक पाहुणे आज संपूर्ण दिवसभरामध्ये हजेरी लावतील, कारण एकच आहे
कुंदनदादा म्हात्रे यांच्यावरती असलेलं सर्वांचं प्रेम आणि त्या प्रेमामुळे येणारे त्यांचे सर्व मित्र परिवार आज या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतात. इट्स फायनल डिसिजन फ्रॉम अंपायर आणि 7 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जातील. ज्या गोष्टी समजावायच्या होत्या पंचांनी त्या मात्र या ठिकाणी समजावल्यात. पुणे टीमला काय नेमक्या तुमच्या चुका झाल्यात हे देखील या ठिकाणी मात्र दाखवून दिलेत आणि त्यामुळे फ्री हिटचा बॉल अमित नाईकसाठी. पुन्हा एकदा अमित तांबे तयार. यावेळेस साईड चेंज करून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस पहा पुन्हा एकदा ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क या ठिकाणी मात्र होताना दिसला आणि 1 रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल चालली 16 वरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत. फ्री हिटच्या बॉलवरती फायदा उचलता आलेला नाहीये अमित नाईकला. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एकटघर गावचा सुपुत्र आज जबरदस्त कामगिरी करतोय ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट बॉल हवेमध्ये आणि हवेतल्या हवेत बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फरार. बॉल सीमा पार. षटकार. खतरनाक षटकारांची आतषबाजी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. उगच नाही परफेक्ट ऑलराऊंडर म्हणत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं नेहमी म्हटलं जातं आणि हीच प्रॅक्टिस अमित नाईकची त्याला कामी येते. ISPL मध्ये खऱ्या अर्थाने आज या संपूर्ण रायगडकरांचा अभिमान वाढवणारा खेळाडू. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल मारलाय. भरपूर मोठ्या फरकाने या ओव्हरला कदाचित समाप्त करण्याची इच्छा या ठिकाणी मात्र दाखवली अमित नाईकने. अमित तांबे सारखा गोलंदाज, आज एवढा अनुभवी गोलंदाज जर समोर अमित नाईक समोर मार खात असेल तर येणाऱ्या गोलंदाजांवरती याचा इफेक्ट नक्की जाणवेल यात तीळ मात्र शंका नाही. 5 बॉल 28. शेवटचा बॉल पायावरती टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही पूर्ण होऊ शकत. आकाश ज्या सांगतोय अमित स्ट्राईक पुन्हा एकदा तूच घे परंतु या संपूर्ण धावसंख्येला पुढे घेऊन जा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 29 रन स्कोअरबोर्डवरती लागल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29. ध्रुव शर्मा गोलंदाजीसाठी पुणे टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 100-125 किलोमीटरचा प्रवास करून हे खेळाडू आज नवी मुंबईमध्ये आलेत. नवी मुंबईचा ग्लोबलाइज क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी. ध्रुव शर्मा तयार. ऑन साइडला फ्लिक केला अमित नाईकने. बॉल फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. कॅप्टन जवळ बॉल चाललाय. जोपर्यंत बॉलची फेकी होईल तोपर्यंत धावा मिळतील 3. कारण 2+ ओव्हर थ्रोची 3 धावा ऋषी त्या ठिकाणी मात्र होते. कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये खरं तर त्यांचं एक सेलिब्रेशन आम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलं होतं. अगदी त्यांच्या समर्थकांनी ऋषीदादाला उचलून त्यांच्या खांद्यावरती घेत जल्लोष केला होता पुण्याच्या मैदानावरती. आणि आजही पुन्हा एकदा त्या एका नव्या उमेदीने संपूर्ण हमराज मृत्युंजय टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. शॉर्ट बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल बरोबर बॉडीचा वेध घेतला असता परंतु छाती समोर बॅट होती आणि बॅटचं चांगलं प्रोटेक्शन अमित नाईकला मिळाले. ध्रुव शर्मा सारखा गोलंदाज याही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जोपर्यंत तो खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धावा कमीत कमी खर्च करण्याची जिद्द त्याच्याकडे असेल. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर. गॅप शॉट सिलेक्शन परंतु नशिबाने पहा काय घडवले मैदानामध्ये. त्या ठिकाणी थोडीशी भौगोलिक स्थिती अडसर आली आणि म्हणूनच बॉल थांबलाय. धाव एकच मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 33 वरती. 33. 3 बॉल आतापर्यंत झालेत.
बॉल तयार, पुन्हा एकदा ध्रुव, परंतु दुसऱ्या बाजूला आकाश झाला. या ठिकाणी मात्र स्ट्राईक मिळते. मला वाटतं पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली असावी एवढ्या बॉलमध्ये, कारण 9 बॉल तो आतापर्यंत खेळला आणि 9 बॉलमध्ये आतापर्यंत एकदाही स्ट्राईक आकाश झाला मिळाली नव्हती. सगळेच्या सगळे बॉल आतापर्यंत अमित नाईकने खेळून काढलेत आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. कालच्या दिवसामध्ये 2 गाव 1 संघामधून आकाश झाने काय कमालीची बॅटिंग केली होती. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा मिस करतोय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग होत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सुपर बॉल, परंतु बॉलने थोडीशी दिशा बदलली आणि त्यामुळे वाईट बॉल मिळाला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. 34 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. स्पर्धेला आज फायनली आपण टाटा बाय बाय बोलून या स्पर्धेचा निरोप घेणार आहोत, परंतु कालच्या दिवसापासून असंख्य आठवणी या स्पर्धेच्या आपल्या सोबत राहतील. काय फिल्डिंग आहे, डेडिकेशन पहा, कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळालं. काही क्षणासाठी वाटलेलं की बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. बॉल थांबवण्यामध्ये यश आले आणि तब्बल 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. इथे देखील खोलातला बॉल खोदून काढलाय. फिल्डर बॉलच्या खाली महत्वाची विकेट सापडली होती, म्हणजे हमराज मृत्युंजय पुणे या टीमला, आणि मोठा धक्का बसलाय तो म्हणजे आई कुंकाई शितलाई विटाबा भांडुपसायकर या टीमला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी असेल. 35 धावा स्कोरबोर्डवरती, 1 विकेट गमावलाय. याही वेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन बॉलवरती जाईल तोपर्यंत 2 धावा, आणि तिसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला नाही थांबवले. शेवटच्या बॉलला मात्र फक्त 2 धावांनी समाप्त केलं जाईल. आई कुंकाई शितलाई विटाबा भांडुपसायकर टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळते, बॅटिंग करते. टॉस त्यांनी गमावला आणि खरं तर राहुल चौधरीने सांगितलं की एकंदरीत आम्ही 70-75 धावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण कालही ते या मैदानावरती खेळलेत, म्हणजे त्यांना अंदाज आहे की या मैदानावरती किती धावा आपल्यासाठी टार्गेट म्हणून पुरेशा असतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 37 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही अपेक्षा आहे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये साधारणतः जर 40-45 धावा जर उभारल्या गेल्या तर मात्र थोडं कठीण होईल येणारा प्रवास. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आल्या होत्या, त्यानंतर असं वाटलं होतं कदाचित 2 ओव्हरमध्ये 50 धावा पूर्ण होतील की काय, परंतु चांगला ब्रेक लावलाय ध्रुव शर्माने गोलंदाजी करत असताना या बॅटिंगला. नवीन बॅट्समन मोहित मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. एक सिंगल रन, डबल रन त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंगसाठी तिसरा पर्याय हमराज मृत्युंजय पुणे टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. विकी कलमे गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल आपल्याला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, हो आकाश झाची चूक आहे या ठिकाणी, कारण जवळ बॉल सोडून दिला असता तर वाईट देखील मिळालं असतं, परंतु बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र
स्वतःलाच महागात पडतोय, कारण की एक धाव मिळाली ही बॅटेजच्या रूपाने. डिक्लेअर मधून सिंगल रन मिळते. टीमची टोटल 1 पुढे जात असताना 38 धावा स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आई गोवर्धनी चषक 2026 दिवस, दुसरा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने नवी मुंबईचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जडणघडण मात्र आज ज्यांची झाली आणि नेहमीच ज्यांना ते आदर्श मानत आलेत, आमचे कुंदनजी म्हात्रे साहेब आज या स्पर्धेचे प्रणेते म्हणून सर्वांसाठी एक आदर्श बनलेत. कारण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपण आजवर अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात, परंतु या वर्षाच्या हंगामामध्ये नवी मुंबईतील सर्वात महागडी स्पर्धा तब्बल 1 लाखाची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ते आपल्या भेटीला घेऊन आलेत. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. विकी कलमे पुन्हा एकदा तयार. समोर असणारे आकाश झा. हा बॉल उंचावरती पाठवलाय, बॅटच्या खाली आलेला आणि या बॉलचा करेक्ट कार्यक्रम करून टाकलाय. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो षटकार. षटकार चौकारांची काही काळ झालेली बंद झालेली यात्रा आता मात्र पुन्हा एकदा सुरू होते की काय असंच जणू या निमित्ताने पाहायला मिळते. कमालीचं टायमिंग. आकाश कालही बरसलेला होता एक अक्षरशः गोलंदाजांवरती. आजही खुल्या गटातून विकी कलमेसारख्या गोलंदाजावरती चढवलेला प्रतिहल्ला हे मात्र खऱ्या अर्थाने प्रतिकारकतेचं दुसरं रूप आहे. आज एकमेकांसोबत अनेक वेळा खेळतात, अनेक वेळा त्या सर्वांचे धागे दोरे एकमेकांना माहीत असतात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पिकअप शॉट, बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचाचा सिग्नल येतो हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आई कुंकाई शीतळाई विटावा भांडूप सायकल टीमची 50 धावा पूर्ण होतात. अर्धशतक या ठिकाणी मात्र सांघिक पूर्ण होताना पाहायला मिळेल. 50. आकाशचा तयार बॅटिंगसाठी पूर्णपणे रेडी आहे. विकी कलमे तयार. लेफ्ट आर्म ओव्हर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फिल्डर होता हे कळलं नाही आणि ध्रुव शर्माने टिपला एक चांगला झेल. फलंदाज आकाश झा याचा खेळ होतोय समाप्त. दुसरा धक्का बसलाय तो म्हणजे भांडूप सायकर या टीमला. आणखी एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आकाश झा इथून मात्र बाद होताना पाहायला मिळाला आणि आता त्याचा सहकारी मित्र राहुल चौधरी याचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भांडूप स्ट्रायकर या टीमची सर्वात मोठी जबाबदारी नेहमीच त्याच्या खांद्यावरती राहिली. मुलुंडचा हा खेळाडू आज मात्र भांडूप स्ट्रायकर टीमची जबाबदारी खांद्यावरती घेऊन त्या टीमला अगदी योग्य मार्गदर्शन करून पुढे घेऊन जाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा राहुल चौधरीचा राहिला. तोच बॅट्समन पुन्हा एकदा इन ॲक्शन. गेल्या 2 रबर बॉल हंगामामध्ये भरपूर प्रचलित झालेला खेळाडू. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, उंच गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली. कॅचची संभावना आणि कोणतीही चूक न करता वेल जज कॅच या ठिकाणी मात्र पकडली. फलंदाज बाद. बॅटिंग करताना लागला तिसरा धक्का. 50 या धावसंख्येवरती राहुलला बाद व्हावं लागतंय आणि विकी कलमेला मिळाली आणखीन एक महत्वपूर्ण मोठी सफलता. पन्नास धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 50 फॉर 3. 50ला 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना भांडूप स्ट्रायकर या टीमने.
ऐकुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर टीम आज मैदानामध्ये खेळते, परंतु आज पाहायचंय कोणाची सरशी होईल. 100-125 किलोमीटरचा प्रवास करून आलेले पुण्यातील खेळाडू हमराज मृत्युंजय पुणे टीम की मात्र मुंबई इथून साधारणतः 25-30 किलोमीटर अंतरावरती असलेलं भांडूप विभागातून आलेले खेळाडू. निमिष आला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच वरद लॉजिस्टिक आणि कांदारी किंग्स. ओ यावेळेस मात्र पहा ऑन द समोर बॅटचा फ्लो पाहिला होता, अगदी स्ट्रेट बॅटने बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. व्हॉइस ऑफ नवी मुंबई अँड व्हॉइस ऑफ दिवाळे मिस्टर प्रिन्स शिरसाट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतात, त्यांचं देखील स्वागत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती निमिषने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि कमालीचं टायमिंग ओव्हरचं इथे मात्र समाप्ती होताना पाहायला मिळेल. 56 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट गमावलेत. बॉलिंग मार्कवरती चौथ्या ओव्हरमध्ये चौथा पर्याय 5 ओव्हर 5 बॉलर या स्पर्धेचा नियम आहे. खरं तर अनेक वेळा अथर्व आला गोलंदाजीसाठी. चला बॉलिंग मार्क होती, बॉलर तयार होतोय जय. ओ यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता बॉल, त्याला पाठवून दिलं समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. मोहित आता मात्र आक्रमक होतोय. एका बाजूला निमिष, एका बाजूला मोहित, दोघांनी मात्र आता मैदानावरती आपल्या बॅटच्या साह्याने आग बरसवायला सुरुवात केली आहे. 62 धावांपर्यंत पोहोचलेत पहिल्या 3च ओव्हरमध्ये. पाहायचे 70-75 धावांचा आकडा मनामध्ये सेट करून राहुल चौधरी ॲज अ कॅप्टन बाईटमध्ये आम्हाला सांगून गेलेत, परंतु आता इथे पहिल्या 3च ओव्हरमध्ये 62 आलेत. अजून टोटल 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये साधारणतः 25 धावा आल्या तर एक सेफ टार्गेट इथून उभं राहील यात शंका नाही. ऐकुंकाई शितलाई विटावा टीम भांडूप स्ट्रायकरची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये खेळते या नावाखाली. इथे देखील पहा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर गिरकी घेत चालला विकेट किपरच्या हातामध्ये. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, पुल मारलं, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. बॉलला पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. एका मागोमाग एक षटकारांची होणारी बरसात आज मात्र हमराज मृत्युंजय पुणे टीमला न परवडणारी आहे, कारण समोरून होणारी बॅटिंग ही मात्र खऱ्या अर्थाने एका वेगळ्या प्रकर्षाने केली जाते. कालही हे यातले काही खेळाडू मुलुंडच्या ग्रामीण संघातून खेळले होते, परंतु आज खुल्या गटातून भांडूप स्ट्रायकर या टीम मधून आपल्याला पुन्हा एकदा या मैदानावरती ते खेळाडू पाहायला मिळतात. चांगला अंदाज या खेळाडूंना आलाय. बॉलिंग मार्कवरती जय पुन्हा एकदा तयार होतो. राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा कॉल पंचांनी केला. अतिरिक्त धाव या ठिकाणी मात्र मिळेल सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचली ती 69 वरती. 69 फॉर 3. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता आणि तेवढ्याच ताकदीने मारलेला बॉल जाईल पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरून मिळतील 6 रन. षटकार. चला, वरद लॉजिस्टिक नवी मुंबई आणि कांधारी किंग्स बँड्रा दोन्ही टीमचे खेळाडू तयार राहायचे. कॅप्टन्स प्लीज इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण. बॉल तयार होतो. जय आणखीन एक. किती षटकार पहावे पहावे आणि पाहतच राहावे एवढी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समन मोहितच्या बॅटमधून निघालेले सर्व षटकार आज मात्र खऱ्या अर्थाने भांडूप स्ट्रायकर्स या टीमसाठी फार लाभदायक ठरतात. 3 बॉलमध्ये 3 षटकार सध्या तरी मारलेत. मध्ये एक व्हाईट बॉल आहे परंतु त्या व्हाईट बॉलचा परिणाम जराही जाणवणार नाही. शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी आहे. 4 षटकार, 1 डॉट बॉल, 1 व्हाईट बॉल, एकूण 5 बॉल आता टाकलेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. शॉर्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. मॅच मधून असं वाटतंय संपूर्ण पुणेकरांचं प्राण काढून घेतले की काय, कारण कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा एफर्ट्स फिल्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि कदाचित त्याला कारणीभूत पाऊस नसल्यामुळे थोडासा उन्हामुळे लेझिनेस शरीरामध्ये पसरलाय. शॉर्ट बॉल पुन्हा पूल मारलाय. आणखीन एक पुलचा पॉवरफुल स्ट्रोक. बॉल चाललाय पुन्हा स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 80. 79 धावा. 79 रन स्कोरबोर्ड वरती. 89 रन स्कोरबोर्ड वरती. 89 धावा धावफलकावरती आहेत. 89. एक ओव्हरचा खेळ अजून पूर्ण बाकी आहे. 89 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि कालच्या दिवसापासून आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर या स्पर्धेमध्ये बनवला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सौरभला इन्व्हाइट केले गेले. 100 पार करतील का हे पाहायचे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अमित नाईकने करून दिलेली एक धाकड सुरुवात, एक विस्फोटक सुरुवात आणि या सुरुवातीला शेवटामध्ये परावर्तित करण्याचं स्वप्न मनाशी बाळगले. ऑन साईडला बॉल खेळलेत परंतु धाव इथे मात्र मिळेल फक्त एक. स्ट्राईकवरती निमिषला आणलं गेले. मोहितला स्ट्राईकवरती या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोहित पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल इथून मात्र शिल्लक आहेत. 100 सोबत स्वतःचा वैयक्तिक अर्धशतक देखील मोहित पूर्ण करेल का? 5 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर त्याचंही वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कमालीची मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला मुंबई, दुसऱ्या बाजूला पुणे. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा विकेट किपर यांकडून कोणत्याही प्रकारची ठोस एफर्ट्स मैदानामध्ये दिसत नाहीयेत. बॉल चाललाय 22ची रन घेऊन. एक सिंगल रन बॅटेड. एक धाव या ठिकाणी मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आणखीन एकदा पुढे जाते. धावसंख्या 91. 9 धावा अजूनही दूर आहेत. शतकापासून फार मोठी इनिंग ही लांबली गेल्याने आतापर्यंत सर्वाधिक स्कोर आहे. हाई बॉल थोडा मागे ठेवला होता. बॅटमध्ये स्वीप करण्याच्या प्रयत्नात होता आणि बॉल जिथे पडला तिथून मात्र बॉल टर्न होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. काही अंशदा वाटलं होतं की बॉल बरोबर बॅटवरती बसेल, कारण स्वीपचे फटके हे मोहितच्या बॅटमधून ऑलमोस्ट बाहेर गेलेत. इथे पहा फ्लॅट बॅटेड. पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिले सीमारेषेची सफर करण्यासाठी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांची भाषा फक्त बोलतोय, त्या पलीकडे काहीच नाही. सिंगल डबलचं महत्त्व अजून देखील कळलेलं नाहीये, परंतु षटकारांची बरसात मैदानावरती होती. 97.
फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत, गॅप मध्ये फिल्डर आहेत, 1 रन पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय, विकेट किपर एंडकडे थ्रो आलाय, जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 कंप्लीट, 2च्या मदतीने 99. अजूनही शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 41 वरती खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे खेळाडू मोहित. काल 49 नॉट आउट, 49 वरती बाद झाला होता भूषण पाटील, आज 41. याही वेळेस उचलून खेळत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टीमच्या 100 धावा पूर्ण होत असताना 105 धावा बनवल्यात आणि 106 धावांचं भलं मोठं लक्ष हमराज मृत्युंजय पुणे या टीम समोर ठेवण्यात आले. ते म्हणजे आई कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून मोठं लक्ष आहे. मॅच पाहायला मजा येईल. सेकंड इनिंगमध्ये या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमचे सहकारी समालोचक. आज पहिल्यांदाच आमच्या समवेत या स्पर्धेमध्ये जॉईन झालेत द व्हॉइस ऑफ दिवाले मिस्टर प्रिन्स शिरसाट येथील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आई गोवर्धनी चषक 2026, आयोजक टेरेस ग्रुप बेलापूर गाव. चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. वरद लॉजिस्टिक आणि कंदारी किंग्स या टीमचे कॅप्टन आणि वरद लॉजिस्टिक या टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 14 विद्यांचा अभिप्रात गणराला वंदन करून आदिशक्ती तुळजा भवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले अमास भाग्य बोलवतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञान गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील विकसित आणि समृद्ध शहर म्हणून आज आपल्या नवी मुंबई शहराची ओळख ही संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई शहराच्या विकासाला चालना देणारं क्रीडांगण म्हणजे प्रियदर्शनी क्रीडांगण बेलापूर. आज याच क्रीडा नगरीमध्ये रबर बॉल क्रिकेटचा एक महासंग्राम आपल्या समोर या ठिकाणी साकार उद्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आई गोवर्धनी चषक 2026 चे पर्व या स्पर्धेचे प्रणेते प्रभाग क्रमांक 27 चे युवा नेते, युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे आपला सेवक अर्थातच कार्यसम्राट जनसेवक कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक टेरेस ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने जरूर कुंदनदादांचं कौतुक करावं लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेटमधील अनेक तारे सितारे आपण पाहिले आणि आज मात्र खऱ्या अर्थाने भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समसमते सितारे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम कंदारी किंग्स आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये वरद लॉजिस्टिक. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. बॅटिंग करणारी टीम हमराज मृत्युंजय पुणे. आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की कृपया करून आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. आतापर्यंतचा भरपूर उच्चांक गाठला. या स्पर्धेतील 105 धावा झाल्यात आणि 106 रनचं टार्गेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. भारतातून अनेक खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. नुकताच टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपला, त्यानंतर रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये भरपूर बहुचर्चेमध्ये ही स्पर्धा देखील उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एक ऐतिहासिक घडवणारी क्रीडा स्पर्धा म्हणून देखील आज ही स्पर्धा मात्र उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचे जनक कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 27 मध्ये पहिल्यांदाच आपण 2 बाईक
असलेली क्रीडा स्पर्धा देखील आपण पाहिली. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग आणि सातत्याने सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर भूमिका कुंदनदादा म्हात्रे यांची आपण नेहमीच पाहिली आणि आज त्यांच्याच माध्यमातून हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम अमराज मृत्युंजय पुणे टीम ला मी विनंती करतोय की कृपया करून आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत आपण पाठवायचा आहे. चला वरद लॉजिस्टिक टीमचे कॅप्टन आणि कंधारी किंग्स या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. 106 धावांचं लक्ष. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं, परंतु तुमच्यामध्ये असलेली जिंकण्याची आशा, एक नवी उमेद ही तुम्हाला विजय प्राप्ती करण्याच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते. चला कंधारी किंग्स टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे, तर वरद लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन आहेत. कंधारी किंग्स टीमचा कॅप्टन कृपया रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे अगदी निश्चित होतं, त्यामुळेच कंधारी किंग्स टीमचा कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर टॉससाठी या. वरद लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. अंकुर सिंग आपल्याला विनंती करतो की प्लीज मंचावर या. अंकुर, आज अंकुर सिंग सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल ऋषी झोरे सर, कृपया करून आपला राखीव खेळाडू आपण आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक नवा अध्याय सध्याच्या घडीला अमराज मृत्युंजय पुणे. आज भरपूर लांबचा प्रवास करून अमराज मृत्युंजय पुणे आज संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. शिक्षणाचं माहेरघर असलेला जिल्हा म्हणून आज पुणे जिल्ह्याची ओळख आहे आणि आज या जिल्ह्यामधून हे संघ मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुस्वागतम नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेख आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक दीपक पवार साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. वेलकम, सहर्ष स्वागत आहे दीपक पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. कुंदनदादा म्हात्रे यांचे अगदी निकटवर्ती आहेत आणि अगदीच खूप चांगलं मैत्रीचं संबंध आहेत आणि आज त्यांच्या आग्रहाला मान देऊन दीपक पवार साहेब सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक यांचं आगमन झालंय आणि त्यांचं आई गोवर्धनी चषक 2026 या रबर बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम बॉक्स. चला कंधारी किंग्स, शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. प्लीज टॉस साठी लगेचच कॅप्टन अगदी आमच्या मुख्य डायसवर पाठवा, कारण की वरद लॉजिस्टिक टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालात. अगदी अंकुर सिंग आमच्यासोबत जॉईन झालं, तर कंधारी किंग्स टीमचा कॅप्टन प्रकाश म्हात्रे साहेब आपण देखील मंचावर या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. बेलापूर गावातील अनेक मान्यवर त्यांची उपस्थिती, आज दीपक पवार साहेब उपस्थित आहेत, ते देखील पाहायला मिळतील. सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक जॉन टी कोळी हे देखील पाहायला मिळतील मंचावर. प्रशांत म्हात्रे ज्यांनी भरपूर या स्पर्धेसाठी योगदान दिलं, कुंदनदादा म्हात्रे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. ओ टू कॉम बॉक्स. 106 रनचं लक्ष आणि पहिला बॉल मनोज साठेसाठी हा बॉल होता, परंतु या क्षणाला एलिव्हेशन भरपूर होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत
आपल्या नजरेची पकडी चेंडूवर ठेवल्याने एक दर्जेदार झेल या ठिकाणी मात्र प्राप्त केला जातोय. भरपूर चांगला झेल पकडला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर कोथरूडचा हिरा या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन ऋतिक गजर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आलाय, परंतु तो कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असल्याने हेच प्रात्यक्षिक डोळ्यासमोर ठेवून टीम हमराज मृत्युंजय पुणे या टीमला या 106 धावांचा पाठलाग मात्र जरूर करावा लागेल. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर विजय प्राप्त करण्याची क्षमता देखील तुमच्यामध्ये निर्माण होत असल्याने तीच भूमिका सध्याच्या स्थितीला वापरायची आहे हमराज मृत्युंजय पुणे या टीमला. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऋतिक गजर आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील डावखुऱ्याचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. लांबचा प्रवास तर जरूर केलाय, परंतु विजयाचे प्रयत्न देखील तेवढेच करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. असंच हा बॉल एक चांगला बाउन्सर होता, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा घेतलाय वेध आणि थेट अमित पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट गोलंदाज असदने मात्र प्राप्त केलेत. जेवढी ऐतिहासिक ही क्रीडा स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने उद्यास आली ना, सध्याच्या घडीला तेवढाच चांगला दर्जेदार इतिहास गोलंदाज असद मात्र खऱ्या अर्थाने प्राप्त करेल की काय, ही उत्कंठा देखील मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन अमित तांबे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक प्राप्त झाली नाही, परंतु ही संधी मात्र असदला मात्र निर्माण झाली. आज एक नवा इतिहास या क्रीडा स्पर्धेमध्ये असदच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल की काय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अमित तांबे आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. संघ अडचणीमध्ये आलाय हमराज मृत्युंजय पुणे संघ. ओर द विकेट पुलर लेनचा हा बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. लाईन भरपूर चांगली होती, परंतु अंपायर सिग्नल आलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड झाली. धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 गडी बाद 1 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज असद आपल्याला पाहायला मिळतोय. रमला जो माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की कुंदनदादा मात्रे माणूसच आपला. आज प्रत्येकाच्या गळ्यामधील ताईत असलेले नेतृत्व आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला थरार आई गोवर्धन चषक 2026 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, या बॉलवर केलाय आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि फलंदाज रवीच्या बॅटमधून आलाय. हा पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. चला कांदारी किंग्स, शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. भरपूर वेळा अनाउन्समेंट करण्यात आली, कारण की वरद लॉजिस्टिक टीम चा कॅप्टन बराच काळ आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यामुळे कांदारी किंग्स टीमचा कॅप्टन प्लीज या टॉससाठी. हो टू कॉम्बॉक्स. अमितच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. ऑन साइडला स्ट्रोक केल्या, डीप मध्ये फिल्डर होता, बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील हेच आहे. एकेरी दुहेरी धावांनी तुम्ही धावफलक वाढवू शकता, परंतु त्याला गती देण्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी ही मात्र जरूर करावी लागते आणि तीच भूमिका या मॅचमध्ये कंप्लीट करावी लागेल हमराज मृत्युंजय पुणे या टीमला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केला, बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. बॉल जज करेल, रनआउटची संधी होती, फेकी होईल. तत्पूर्वी बॅट्समन सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. सेकंड इनिंग मध्ये 106 धावांचा पाठलाग करत असताना हमराज मृत्युंजय पुणे या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 10 रन 10 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. समीकरण आता मात्र पूर्णपणे बदलून गेले.
24 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 96 धावा. 96 धावांचं लक्ष येत्या 24 बॉलमध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण करावं लागेल टीम अमराज मृत्युंजय पुणे या टीमला. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं. आणि नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, परंतु कधी कधी युक्तीपेक्षा शक्ती महत्वाची असते आणि ती शक्ती या दोन्ही फलंदाजांना मात्र जरूर दाखवावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाजीसाठी आदर्श शेट्टी अण्णा या नावाने परिचित ते आहेत आणि सध्याच्या घडीला ते गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 साठी त्यांना इन्व्हाइट केले. आई कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून. चेक पुन्हा एकदा कॉल दिला जाईल कंधारी किंग्स टीमसाठी, कारण की भरपूर वेळ आपण थांबलोय, लक्षात घ्या, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळेच या सूचनेकडे देखील लक्ष द्या. कंधारी किंग्स टीमचा कॅप्टन या ओव्हर अखेर तुमचा कॅप्टन उपस्थित असणं गरजेचं आहे. स्पेल नंबर 2 आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकासाठी आदर्श शेट्टी यांना इन्व्हाइट केले. लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला बॉल दिशा देखील भरकटली जाते, पंचांचा सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. 11 धावा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्या वेळेस खऱ्या अर्थाने तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्या वेळेस तुमची दिशा भरकटली जाते ना, तुमच्या वेगाला देखील अर्थ नसतो. आदर्शचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जसा टप्पा पडला त्यानंतर लाईन मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा देखील पाहिली, त्या स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकण्याचा विक्रम देखील गोलंदाज आदर्श शेट्टीने केलाय, परंतु आज देखील तसाच काहीतरी एक नवा पराक्रम करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा बॉल देखील पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन अमित तांबेने, ज्याने आतापर्यंत एक षटकार लगावलाय. 22 बॉलमध्ये करायच्यात आता मात्र 95 धावा. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर, लॉंग अँड हाय पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर पाहायला मिळालाय. ताकदीचा पुरेपूर वापर केला. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे बॉल चला आपण टॉस साठी जाणार आहोत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी राहुल. दीपक पवार साहेबांना विनंती करतो की आपला शुभ से टॉस करा. आपण वरद लॉजिस्टिक वर्सेस कंधारी किंग्स असा सामना आहे. उमर खान आणि अगदी अंकुर सिंग आमच्या सोबत आहेत, दोन्ही मातबर खेळाडू आहेत. टेल इज कॉल अँड कॉल इज टेल. टॉस जिंकलाय. अंकुर काय म्हणाल, टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? सर पहले फील्डिंग करेंगे हम लोग. क्या रहेगा स्क्वाड आपका और क्या कौन कौन से खिलाड़ी आपके स्क्वाड में रहेंगे? सर एक्चुअली इट्स अ क्रिकेट, जो अच्छे लड़के जो फॉर्म में है रबर बॉल में, तो कोशिश करिए वही सारे प्लेयर्स लिए है, और क्रिकेट डे बाय डे का गेम है, तो आज जिसका दिन अच्छा रहेगा, जो अच्छा क्रिकेट खेलेगा वही जीतेगा. विश ऑल द बेस्ट. उमर क्या कहोगे, आप टॉस जीतते तो क्या डिसीजन होता? हम लोग टॉस जीते तो बैटिंग करते हैं. तो जो चाहिए था वो मिल गया है. और कौन कौन से खिलाड़ी आपकी टीम में रहेंगे? दीनू है, बिलाल है, आर्यन है, बिलाल शेख बॉलर है, मोहित है, यंगस्टर सब प्लेयर अच्छे हैं. बंड सर ने, संतोष बंड ने किया है पूरा टीम. विश ऑल द बेस्ट. पवार साहेब आपण आमच्यासोबत जोडलेत. सन्माननीय नगरसेवक आहेत कुंदन दादा म्हात्रे. अगदी तुम्ही फार चांगलं मैत्रीचे संबंध आहेत, अनेक वर्ष तुम्ही एकत्र होतात. आज कुंदन दादा म्हात्रे यांचं कार्य आपण प्रभाग क्रमांक 27 मध्ये पाहिलं, किंबहुना बेलापूर परिसरामध्ये पाहिलं. काय म्हणाल, कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुंदन दादाने नेहमीच अगदी युवकांना पाठबळ दिले. आज या क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करतात. ॲज अ मित्र, ॲज अ नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? खरोखर आज कुंदन म्हात्रेचे मी अभिनंदन करेन, कारण आज आई गोवर्धनी चषक 2026 त्यांनी जो काय आयोजित केला आहे, आणि हा फक्त नवी मुंबईसाठी तर हा पूर्ण महाराष्ट्राची हा त्यांनी क्रिकेट सामन्याचं आयोजित केलं, त्याबद्दल त्याचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि असाच पुढे त्याला असेच प्रोग्राम करावे ह्या शुभेच्छा देतो.
असा त्याची वाटचाल राजकारणात असू द्या, क्रीडा क्षेत्रात असू द्या, शिक्षण क्षेत्रात असू द्या, तो अशीच वाटचाल उत्तरोत्तर प्रगती करो ही साई गोवर्धनी प्रचंड मी प्रार्थना करतो आणि असंच खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. सगळ्या ह्या आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच पवार साहेब. नगरसेवक पवार साहेब यांचं मनोगत ऐकलं आणि न्यूज स्पॉन्सर सेंटर नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकला टीम. अगदी आपण पाहिलं वरद लॉजिस्टिक टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी गंधारी किंग्स मैदानाच्या आतमध्ये उतरेल. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल शिरसाट आमच्यासोबत जोडले गेलेत. O2 कॉम बॉक्स. धन्यवाद. तर यस थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 15 रनच्या सरासरीने आतापर्यंत 3 गडी बाद 30 रन सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम मृत्युंजय हमराज मृत्युंजय पुणे या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 3 महत्त्वाचे विकेट देखील त्यांनी आतापर्यंत गमावलेत. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सौरभ. परंतु आज आपल्या कार्याचा गौरव जर करायचा असेल तर मात्र विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही 76 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत 18 बॉलमध्ये. लक्ष थोडंसं दुरावताना आपल्याला पाहायला मिळालं. अमित तांबेने मात्र भरपूर चांगला स्टार्ट त्याने निर्माण करून दिला होता. भरपूर चांगली झुंज त्याने दिली परंतु अखेरच्या क्षणाला अमितची झुंज देखील अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन सौरभ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीसाठी रोहित यांना इन्व्हाइट केलंय. स्पेल नंबर 3 साठी पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र अपेक्षित आहे टीम हमराज मृत्युंजय पुणे या टीम कडून. सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न असफल होत असताना पायाचा वेध मात्र जरूर घेतला जातोय परंतु 1 रन मात्र जरूर ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 32 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं तमाम क्रीडा खेळाडूंचं आई गोवर्धनी चषक 2026 या पर्वामध्ये आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. या स्पर्धेचे प्रणेते याच विभागाचे युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले युथ आयकॉन ऑफ बेलापूर कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा टेरेस ग्रुप यांची मेहनत गेले अनेक दिवस भरपूर चांगली मेहनत टेरेस ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जे स्वप्न त्यांनी पाहिलं की स्पर्धा मला साकार करायची आहे ते स्वप्न देखील कालच्या दिवसामध्ये सत्यामध्ये उतरताना आपण पाहिलं. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण काल संपन्न होताना पाहिला. माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन. अशा धावा मात्र रोहितला रोकाव्या लागतील कारण याच धावा तुम्हाला शेवटच्या क्षणाला कठीण कायाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल सर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सौरभच्या बॅटमधून आलाय. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं जसा नो लुक स्ट्रोक असतो ना त्याच प्रकारचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा देखील आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मधील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर रिक्वायर्ड रन रेट 26.80 चा रिक्वायर्ड रन रेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. लाईन मिस केली. अंगाचा वेध घेतला जातो. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. विजयापासून भरपूर थोडेसे दूरवर आहेत हमराज मृत्युंजय पुणे परंतु जर विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र मोठे फटके मात्र जरूर खेळावे लागतील. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज रोहितच्या खात्यामधील. 40 धावा आतापर्यंत होत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 42 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील अजूनही शिल्लक आहे. वेग देखील भन्नाट होता, भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 43 अशी स्थिती. 43 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. आणि अजूनही शेवटचे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत 12 बॉलमध्ये. आता मात्र करायच्या 63 धावा. एक नवा अध्याय सध्याच्या स्थितीला हमराज मृत्युंजय पुणे या टीम समोर आपल्याला पाहायला मिळतात. आज केतन मात्रेच्या नावावर देखील एक नवा रेकॉर्ड झालाय. अवघ्या 37 बॉलमध्ये 101 रनची इनिंग त्याने पेश केली. 3 चौकारासहित 10 षटकार त्याने लगावले. गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, परंतु प्रयत्न भरपूर चांगले केले होते फिल्डरने. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा हा 6 रनसाठी फ्लायटेड सिक्सर पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने 49 धावा. ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून इन ऍक्शन मोड मध्ये आलाय बॅट्समन सौरभ, ज्याने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा काय क्लासिकल स्ट्रोक खेळलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. पॉइंटच्या दिशेने षटकार मारणं सोपं नसतं, कव्हरच्या दिशेने षटकार मारणं सोपं नसतं, परंतु हे कठीण काम सध्याच्या घडीला सोपं करून दाखवलंय फलंदाज सौरभने. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला बॅट्समन रवी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईट +1 सोने पे सुहागा. एखाद्या नवीन शहरामध्ये ज्यावेळेस एखादं नवीन सुपर मार्केट येतं, सण उत्सवामध्ये त्या सुपर मार्केटमध्ये ज्यावेळेस ऑफर असतात बाय 1 गेट 1 फ्री, आणि सध्याच्या स्थितीला 1+1 अशी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळाली. 57. अजूनही 10 बॉलमध्ये करायच्या 49. लेगशिक्सच्या थोडासा बाहेर होता, थोडंसं प्रभावित केलं. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 58. 58 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 9 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 48. अशक्य या आयुष्यामध्ये काहीच नाही, फक्त तुमचे प्रयत्न मजबूत असावेत आणि तेच प्रयत्न दाखवावे लागतील या मॅचमध्ये. फुलटॉस होता, समोरच्या दिशेने फटका केलाय. डीपमध्ये फिल्डर होता, आकाशच्या माध्यमातून भरपूर चांगली फिल्डिंग. बॉल उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुलर लेनचा हा बॉल होता, परंतु या क्षणाला लाईन देखील मिस केली गेली. शेवटचा अंतिम बॉल. 60 रन 7 बॉलमध्ये करायचे, आता मात्र 46. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉलमध्ये 49 धावा देखील होताना आपण पाहिल्यात, परंतु सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील ही गोष्ट होऊ शकते, परंतु लाईन मिस केली आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 60 रन हमराज मृत्युंजय पुणे या टीमच्या धावफलकावरती. अजूनही शेवटचं 1 षटक शिल्लक आहे.
गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अय्यूब शेख आपल्याला पाहायला मिळतोय. कासार वडवलीचा ब्रँड म्हणून देखील हा खेळाडू उदयास आलाय. या बॉलवर देखील सुरुवातीचे 2 बॉल अय्यूबचे होते, परंतु त्यानंतर जो वार केला त्याला पलटवार दिला. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 66 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीपासून जर अशी फटकेबाजी जर झाली असते तर कुठेतरी विजयाच्या दिशेने हमराज मृत्युंजय पुणे हा संघ मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. आणखीन एक वा भाई वा, युवराज सिंगची आठवण करून देणारे फटके सध्याच्या घडीला बॅट्समन रवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनला, डीप मध्ये फिल्डर आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक आता मात्र 1 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 1 बॉल मध्ये करायच्या 34 रन. धीम्या गतीचा हा बॉल लाईन मिस केली आणि सामना जिंकलाय टीम आई कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून. हार्डलक टीम हमराज मृत्युंजय पुणे संघ. आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल या स्पर्धेचे प्रणेते कुंदनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आभार. तर या सामन्याचा हिरो ठरलाय